नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर अली यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हा अधिकारी ढालकरी यांना मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे या निवेदनात नमूद केले आहे. सय्यद अकबर अली यांनी विजय शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. पाकिस्तानमधील आतंकवादाच्या विरोधात भारत सरकारद्वारे सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरला लीड करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी इंदोरमधील एका सभेत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी विजय शाह यांनी म्हणाले की पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना मारण्यासाठी हमने उनकी ही बहन भेजकर उनकी ऐसी की तैसी कर दी असे बोलून पूर्ण देशाच्या वीर सैनिकांचा अपमान करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचे काम केले आहे. असल्या नीच आणि कोत्या मानसिकता असलेल्या व्यक्तीला एखाद्या राज्याच्या मंत्रिपदावर राहण्याचा संविधानिक अधिकार असू शकत नाही. तसेच संबंधित मंत्री देशाच्या सेवेसाठी सीमेवर असताना सैनिकाला अतिरेक्यांची बहीण असे संबोधित करून सैनिकाचा अपमान केले आहे व सैनिकाच्या देशप्रेमाबद्दल संशय व्यक्त करून आपली कोती मानसिकता दाखवली आहे. अशा व्यक्तीची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. मैं विजय शाह हाल ही में मेरे दिए गए बयान से जो हर समाज की भावना आहत हुई है उसके लिए मैं दिल से न केवल शर्मिंदा हूं, दुखी हूं, बल्कि माफी चाहता हूं. हमारे देश की वो बहन सोफिया कुरैशी राष्ट्र धर्म निभाते हुए जाति और समाज से ऊपर उठकर उन्होंने जो काम किया है वो हमारी सगी बहन से भी ऊपर सम्मानित है. हमारी सेना और हमारे सोफिया बहन की साथी जितने भी जिन्होंने हमारी उन बहनों का बदला लेने के लिए, हिंदुस्तान का मान सम्मान रखने के लिए और हमारे विरोधियों को धूल चटाई है, मैं उनका सम्मान करता हूं. हाल के भाषण में जब मेरी इच्छा और मनसा यही थी कि मैं उनके बात को अच्छे से समाज के बीच में रखूं, लेकिन दुखी और विचलित मन से कुछ शब्द गलत निकल गए, जिसके कारण आज मैं खुद शर्मिंदा हूं और पूरे समाज से और समुदाय से माफी मांगता हूं. बहन सोफिया के और सारे मिलिट्री वालों का मैं हमेशा सम्मान करता हूं और आज हाथ जोड़ के सबसे मैं अपने आप को माफी चाहता हूं. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हा शेतकऱ्यांसाठी ईश्वराचा वरदान समजला जातो. सर्व शेतकरी हवामान खात्याच्या माहितीवर अवलंबून असतात. आम्ही दररोज 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनलवर खास आपल्यासाठी हवामान विभागाची माहिती देणार आहोत. हवामान विभागाशी फक्त आमच्या दर्शकांसाठी आम्ही संपर्क करणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण माहिती दररोज देणार आहोत, ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाद्वारे आपल्या शेती व्यवसाय कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यास मदत होईल. आज आम्ही जी माहिती प्रसारित करणार आहोत ती शेतकरी वर्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. हवामान विभागाचे कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे आपल्याला माहिती दिली ते आपण पाहूया. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक ताशी 40 ते 50 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची, तर पुढील 5 दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. सॅक इस्को अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काणीस असलेल्या पीक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी शेतकरी बांधवांनी साठवणूक करावी. परभणी जिल्ह्यात दिनांक 16 मे 2025 रोजी 0.0 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 42.0 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24.0 अंश सेल्सिअस असून सकाळी आणि दुपारी ढगाळ आकाश दिसणार आहे. सकाळी सापेक्ष आर्द्रता 78% असून दुपारी सापेक्ष आर्द्रता 52% असणार आहे.
वाऱ्याचा वेग 9 किलोमीटर तास वाहणार आहे. सकाळी आणि दुपारी वाऱ्याची दिशा पश्चिमी वायव्य असणार आहे. याविषयी यादव कदम यांनी दिलेली माहिती आपण पाहू. नमस्कार सर. सध्या आपण आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे सर. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत एक कृषी हवामान वेधशाळा आहे सर. कृषी हवामान वेधशाळेमध्ये काय आहे तर वातावरणातील जे विविध घटक असतात ते नक्की नोंद त्याची कशी घेतली जातात. प्रत्येक नोंद घेण्यासाठी एक स्पेसिफिक उपकरण असते. त्या उपकरणानुसार आपण दिवसातून 2 वेळेस म्हणजे सकाळी आणि दुपारी अशा 2 टाइम मध्ये आपण हवामान घटकाची नोंद घेतली जातो. आता पहिला हवामानातील घटक म्हणजे वाऱ्याची दिशा. आपण वारं कोण्या साईडने येत आहे आणि कोण्या साईडने जात आहे याची नोंद घेण्यासाठी आपल्याला एक दिशादर्शक यंत्र म्हणून आपण वापरला जातो. याच्यामध्ये जे आरो दिसत आहे ती दिशा म्हणजे वारं कोण्या साईडने येत आहे आणि कोण्या साईडने जात आहे या पद्धतीचे दिशादर्शक यंत्र दर्शवते. याच्यामध्ये जे आरो दाखवले टोटल 16 दिशा नक्की दाखवली जाते. जसे मुख्य जे दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्याच्यानंतर जे उपदिशा आहेत आग्नेय वायू, हे टोटल 16 दिशा दाखवली जाते आणि आरो हा आपल्याला वारे येण्याची दिशा दाखवते. दुसरा घटक म्हणजे आपलं तापमान. तापमान मोजण्यासाठी वेगवेगळे तापमापक आपण यूज केलं जातं. याला आपण सिंगल स्टिव्हन्सन स्क्रीन म्हणतो. मराठीमध्ये तुम्ही लाकडी बॉक्स म्हणलं तरी चालेल. याच्यामध्ये वेगवेगळे नक्की तापमापक ठेवलेले आहेत की हवामानातील जे तापमान आहे किती मोजण्यासाठी ह्या तापमापकाचा वापर केला जातो. याच्यात 4 प्रकारचे तापमापक ठेवलेले आहेत. हे वरी जे लावलेलं आहे हे कमाल तापमापक आहे, हा किमान तापमापक आहे, हा ड्राय बल्ब आणि वेट बल्ब. आपण एकाच घेतलं हे कमाल तापमापक जे आहे याच्या दिवसातलं जास्तीत जास्त तापमान किती आहे हे नोंद करण्यासाठी आपण कमाल तापमापकाचा वापर केला जातो. रात्रीतून किंवा दिवसातून जे 24 तासामधलं सर्वात कमीत कमी तापमान किती आहे नोंद करण्यासाठी आपण किमान तापमापकाचा वापर केला जातो. आणि हवेतील जे आर्द्रता म्हणतो आपण मॉइश्चर पर्सेंटेज त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो काढण्यासाठी ड्राय बल्ब आणि वेट बल्ब ह्या दोघांचं घेतल्यानंतर हायग्रोमॅटिक टेबल मधून आपण मॉइश्चर पर्सेंट म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे याची आपण नोंद केली जाते. याच्यातून घेतली जाते, यूज केला जातो ह्या बॉक्सचा. हवामानातला सर्वात मुख्य घटक जे आपण म्हणतो की पर्जन्यमान, जे की पाऊस मोजण्यासाठी आपल्या पर्जन्यमापक यंत्रणा यूज केला जातो. पर्जन्यमापक यंत्र हे 3 प्रकारचे असतात. एक नॉन रेकॉर्डिंग, एक सेल्फ रेकॉर्डिंग आणि टिपिंग बकेट. या 3 मध्ये वेगवेगळा नक्की फरक आहे. याप्रमाणे जाऊत आपलं हे पहिला आहे नॉन रेकॉर्डिंग रेंजेस. ओके, नॉन रेकॉर्डिंग रेंजेस मध्ये काय आहे याच्यात एक कनेक्टिंग बॅटरी ठेवलेला आहे आणि हा एक रिसिव्हर म्हणू शकतो. आपण त्याला फनेल सुद्धा म्हणू शकतो. पाऊस जसा याच्यात पडेल त्याच्यानंतर याच्यात काय केला जातो स्टोअर केला जातो. स्टोअर केल्याच्या नंतर आपला एक मेजरिंग सिलेंडर असतो. मेजरिंग सिलेंडर आपण पाऊस मोजतो की 24 तासामध्ये की पाऊस किती झाला हे आपल्याला ह्या याच्यावरून समजला जातो. आता याच्यातला जे दुसरे प्रकार आहे सेल्फ रेकॉर्डिंग आणि टिपिंग बकेट, त्याचा दुसरा प्रकार तिकडे आहे. आपण दुसरा पॅरामीटर म्हणजे आपली जमिनीतलं तापमान किती आहे हे मोजण्यासाठी आपण तापमापक यंत्र उपकरण लावलेले आहेत याच्यामध्ये. आता हे 3 प्रकार काय लावलेले आहेत असं आपल्याला समजण्यासाठी हा जे आहे 5 सेंटीमीटर मागे खोरण मागे तापमान मोजले हे 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर म्हणजे जमिनीतल्या वेगवेगळ्या खोलीपर्यंत तापमान किती आहे हे मोजण्यासाठी आपण हे तापमापक यूज केलेले आहेत, लावलेले आहेत. हा जे उपकरण ठेवलेलं आहे याला बाष्पीभवन मोजण्यासाठी उपकरण आहे. याला एक आहे ओपन पॅन इव्हॅपोरिमीटर, हा उपकरणाचं नाव आहे. याचा नक्की यूज आहे की पाण्याची वाफ म्हणजे आपण म्हणतो बाष्पीभवन रेट किती आहे दिवसातून याचा जो समजला जातो. याला एक आपण पॅन म्हणू शकतो, लोखंड पॅन आहे. याच्यात पाणी आपली जी लेवल आहे हे सकाळी आल्यानंतर ह्या पाण्याची लेवल ते आपला रेफरन्स पॉईंट आहे त्यामध्ये ठेवल्याच्या नंतर याच्यात पाणी ऍड करण्यासाठी किंवा काढण्यासाठी ज्याचा यूज केला जातो हा याला मेजरिंग बकेट म्हणतात. पाऊस ज्या दिवशी नक्की कोरडा हवामान असेल, पाऊस नसेल, त्या दिवशी आपल्याला काय होते जशी आपण सकाळी आल्यानंतर पाण्याची लेवल रेफरन्स पॉईंट ठेवल्याच्या नंतर जसं पाण्याची वाफ होईल त्यानंतर काय होईल पाण्याची जी लेवल आहे पातळी त्या रेफरन्स पॉईंटच्या खाली जाईल. त्यानंतर आपण दुपारी आल्याच्या नंतर पाण्याची लेवल ज्या सकाळी ठेवलेली होती त्या लेवलला करण्यासाठी आपण पाणी ह्या मेजरिंग बकेटना ऍड करू केव्हापर्यंत ते रेफरन्स पॉईंटच्या लेवलपर्यंत जेवढं पाणी बसलेलं आहे तेवढं आपण काय म्हणतो त्या दिवसातलं बाष्पीभवन रेट म्हणजे बाष्पीभवनाचा दर आहे. दुसरा म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होऊ शकतो थोडा पाऊस पडल्याच्या नंतर सुद्धा पाण्याची जी पातळी आहे त्या रेफरन्स पॉईंटच्या खाली असू शकते. मग त्या दिवशी आपण बाष्पीभवनाचा रेट कसा भरला जातो पडलेला पाऊस आणि आपण याच्यात टाकलेलं पाणी ह्या दोन्हीच्या मिळून बाष्पीभवनाचा दर मोजला जातो. पण कधी कधी जास्त पाऊस पडल्याच्या नंतर काय होऊ शकते जे पाण्याची पातळी आहे त्या रेफरन्स पॉईंटच्या वर येते. वर आल्यानंतर आपल्याला बाष्पीभवनाचा दर किती आहे मोजण्यासाठी कसं करावं लागेल तर याच्यातलं पाणी
आपल्याला काढावं लागेल. काढल्याच्या नंतर पाण्याची लेवल त्या तापी झाल्याच्या नंतर पडलेला पाऊस याच्यावरून आपण काढलेलं पाणी याचं मायनस केल्यानंतर आपल्या बाष्पीभवन यंत्र लक्षात ठेवा. याच्यावर फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे यंत्र आहे ते बाष्पीभवनाची दर किती आहे रोजचा हे मोजण्यासाठी आपण आता आपण जे म्हणले आहे पर्जन्यमान मोजण्यासाठी वेगवेगळे उपकरण आहेत. आता आपण मागे पाहिलेलं आहे की नॉन रेकॉर्डिंग रेंजेस. नॉन रेकॉर्डिंग रेंजेस म्हणून आपल्याला काय समजलं दिवसातून पाऊस किती पडला हे समजलेलं आहे. पण पावसाचं प्रमाण म्हणजे इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण जोराचा पाऊस कमी पाऊस हा नक्की त्याचा कधी सुरू झाला कधी थांबला आणि किती नक्की जोराचा पडला हे समजण्यासाठी आपल्याला ह्या उपकरणाची वापर होतो. याला आपण काय म्हणतो सेल्फ रेकॉर्डिंग रेंजेस. सेल्फ रेकॉर्डिंग रेंजेस मध्ये काय हा सुद्धा एक फनेल टाईपच आहे. पाऊस पडल्याचा नरसळा टाईप. हा एक डंबेलचा असतो. याला एक पेन लावलेली आहे आणि एक चार्ट लावलेला आहे. या चार्ट काय आहे हा चार्ट म्हणजे काय आहे की हे जे लाईन दिलेले आहेत टाइम आणि अमाऊंट ऑफ रेनफॉल म्हणजे पाऊस किती पडला आणि कधी पडला हे रेकॉर्ड होण्यासाठी हा डंबेल्स असतो. हे एक प्रकारचा आपला घडी जी आहे त्या प्रकारे हा 24 तास फिरत असतो 24 आणि हा एक पेन लावलेला आहे. जर पाऊस पडला तर पाऊस जसं याचा मिनिटर होईल तशी पेन काय होतं मार्किंग करतो त्याच्यावर. कंटिन्यू जर पाऊस असेल तर हे पेन काय होतं कंटिन्यू हा मार्किंग करत असतो आणि हा डंबेल्स फिरत असतो. ह्या मार्किंग झाल्याच्या वरून आपल्याला समजते पाऊस कधी चालू झाला कधी थांबला आणि कोणत्या टायमिंग मध्ये पाऊस जास्तीचा पडलेला आहे. म्हणजे नॉन रेकॉर्डिंग आणि सेल्फ रेकॉर्डिंग मध्ये फरक समजला की त्याच्यामध्ये फक्त अमाऊंट ऑफ रेनफॉल समजते. याच्यावर इंटेन्सिटी आणि टायमिंग या दोन्ही प्रकारचा आपल्याला याच्यावर हे केला जातो. आणि एक प्रकारचं सायकल करून दाखवतो की पाऊस पडल्याच्या नेमकं हे मूव्हिंग पेन कशी हालते. आता हा मी पाणी टाकत आहे असं समजा की पाऊस पडत आहे. जसं पाणी जाईल तसं ते पेन काय होईल वर येत आहे. आता येत आहे आणि जसं 10 mm पाऊस होईल आता अर्ध्यामध्ये पाऊस आला तर पाऊस थांबला तर पेन काय होईल मिडल मधूनच वर घुमेल आणि जसं पाणी 1 तासानंतर पुन्हा पाऊस चालू झाला की पुन्हा ते पेन काय होईल वरच्या साईडला जाईल. आणि मार्किंग करा आपल्याला त्याला एक शाई टाकलेली आहे त्याच्यानुसार ते पेन मार्किंग करत असते. त्या आलेख पेपरवर एक मार्किंग जे झालेले असेल तर आपल्याला 10 mm पाऊस झाला असं समजते. जसं गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ती पेन काय होतं डाऊनला जाते. म्हणजे कंटिन्यू 10 mm च्या पुढे सुद्धा पाऊस चालू असेल तर कंटिन्यू पेन अप डाऊन चालू होऊन ते लाईनिंग आपल्याला हे केल्या जाते. वेधशाळा पाहत आहे जे भारतीय मौसम विभाग म्हणतो पुण्याचं त्याचं एक हे स्वयंचलित हवामान केंद्र आहे. आता आपण जे पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी सर्कल लेवलला काही स्कायमेट कंपनी थ्रू स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहेत. त्या प्रकारचं आहे जे आपण आता उपकरणं पाहिलेले आहेत ते ऑटोमॅटिक सगळे उपकरणं याच्यावर बसवलेले आहेत. हे स्वयंचलित आहे मला एक डाटा लॉगर आहे आणि ते जे भारतीय मौसम विभागाचे जे सर्व्हर आहे पुण्याला इथला डाटा ऑटोमॅटिकली दर अर्ध्या तासाला 1 तासाचा हा डाटा डायरेक्टली काय होतो त्याच्या सर्व्हरला पोहोचला जातो. वेगवेगळे याच्यावर उपकरणं बसायचे की तो व्हाईटवाला पाहत आहे पांढरावाला हा आपण जसं पर्जन्यमापक म्हणलं आहे तो पर्जन्यमापक आहे. याचं एक डाटा लॉगर आहे ते व्हाईटवाला जे आहे स्टीव्हनसन स्क्रीन सारखं त्याच्यात एक तापमापक यंत्र बसवलेलं आहे. त्यानुसार हे सर्व उपकरण जे आहे स्वयंचलित प्रमाणाने डाटा ची नोंद घेतली जाते. आपण सुरुवातीला जे पाहिलं आहे की वाऱ्याची दिशा पाहिलेली आहे पण वाऱ्याचा वेग जसं की आपण आता कधी कधी म्हणतो खूप जोराचा वारा सुटला कमी आहे तर त्याची नोंद कशी घेतली जाते तर याला एक दिशा जे अॅनिमेटर झालेलं कप काउंटर अॅनिमेटर म्हणतात. याला एक वाऱ्याचा वेग नोंद करण्यासाठी घेतलेला आहे. जे कप आहे जसं वारं फिरत आहे तसं कप आपल्याला गोल घुमालेला दिसत आहे. त्याच्यामध्ये बेरिंग टाईप नाही आपल्या गाडीला जसं मीटर असतो त्या प्रकारचा आहे. जसं नाही वारा घुमेल तसं त्याच्यात नोंद केली जाते. आता वाऱ्याची वेग नाही कसा काढला जातो तर आज आपण सकाळी जेव्हा नाही येतो त्याच्यामध्ये जे रिडिंग असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी येण्यानंतर जे रिडिंग होईल त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या रिडिंग मध्ये सकाळ पहिल्या दिवशीचे रिडिंग मायनस केल्याच्या नंतर आपल्याला समजेल की 24 तासामध्ये किती नाही वाऱ्याची स्पीड काउंट झालेली आहे. आणि त्याला जर आपण भागीले 24 केलं तर आपल्याला किलोमीटर पर आवर म्हणजे एका घंट्यामध्ये प्रति आवर किती नाही किलोमीटरचा वाऱ्याचा वेग होता याच्यावर आपल्याला समजलं जाते. हे जे उपकरण आहे सनशाईन रेकॉर्डरचा नक्की वापर काय आहे दिवसातून प्रखर सूर्यप्रकाश किती तास आहेत म्हणजे किती घंटे आहे जे आपण दिवसातून जे सूर्यप्रकाश पडत आहे म्हणतो पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रखर सूर्यप्रकाश
किती घंटे आहे हे नोंद घेण्यासाठी आपल्याला सनशाईन रेकॉर्डचा यूज केला जातो। हे आहे जे आहे सनशाईन रेकॉर्ड आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या सीझन मध्ये जसे की उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, या 3 सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड यूज केले जातात, ज्याच्यावर की प्रखर सूर्यप्रकाश जसा झाला तसं ते कार्डामध्ये ते बर्न होऊन या प्रकारचं आपल्याला नोंद घेतली जाते। हे टोटल 12 तासाचं नक्की जर नोंद केली जाते, प्रखर सूर्यप्रकाश असेल तरच तो कार्ड काय होतो, बर्न होत असतो। आता आपण पहा इथे बर्न होत आहे, ह्या प्रकारचा प्रखर सूर्यप्रकाश आल्याच्या नंतर हा ह्या प्रकारचा बर्न होतो। आणि तुम्ही सकाळी पाहिलं तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसलेलं आहे, तर 1 वाजता प्रखर हा सूर्यप्रकाश झाला, तर 1 वाजतापासून कंटिन्यू आता हा प्रखर सूर्यप्रकाश दिसत आहे, तुम्हाला हे जळलेलं कार्ड दिसत आहे। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।